महाभारत भाग क्रमांक 71. इल्वल आणि वातापी. अगस्त्य ऋषींना आपल्या आश्रमासाठी तसेच पत्नी लोपामुद्रेसाठी आवश्यक असलेला धनसंचय हवा होता. पण त्या काळी साधा मार्ग उपलब्ध नव्हता. तेव्हा त्यांनी दैत्य इल्वलाकडे जाण्याचा निर्णय घेतला. इल्वल आणि त्याचा भाऊ वातापी हे ब्राह्मण द्वेष्टे दैत्य होते. त्यांची एक भयंकर युक्ती सर्वत्र प्रसिद्ध होती. इल्वल जादूच्या सामर्थ्याने वातापीला बोकडात रूपांतरित करायचा आणि ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित करायचा. त्या भोजनात तो बोकड म्हणजेच वातापीचे मांस वाढायचा. भोजन संपल्यावर इल्वल हाक मारायचा, वातापी बाहेर ये. मग वातापी ब्राह्मणाचे पोट फाडत बाहेर येई आणि त्या ब्राह्मणाचा मृत्यू होई. अगस्त्य ऋषींना ही युक्ती माहीत होती, तरीही निडरपणे ते इल्वलकडे गेले. इल्वलने त्यांनाही भोजनास बसवले आणि आपल्या जुन्या पद्धतीने वातापीचे मांस वाढले. अगस्त्यांनी शांत चित्ताने संपूर्ण भोजन केले आणि आपल्या तपशक्तीने ते पचवूनही टाकले. भोजनानंतर इल्वलने नेहमीसारखी हाक मारली, वातापी बाहेर ये. परंतु यावेळी कोणताही आवाज आला नाही. अगस्त्य ऋषी शांतपणे म्हणाले, वातापी मेषो भक्ष्यः, तो माझ्या उदरातच पचला आहे. इल्वलच्या कपटी योजनेचा शेवट झाला. रागवलेल्या इल्वलला कळले की ऋषींच्या तेजापुढे त्याची दुष्टता टिकणार नाही. शेवटी त्याने शरण येऊन अगस्त्यांना हवा तेवढा धनसंचय अर्पण केला. अगस्त्य ऋषी लोपामुद्रेसमोर अभिमानाने उभे राहिले. त्या धनामुळे त्यांचे जीवन समृद्ध झाले आणि पुढे त्यांना एक शुभ विद्वान पुत्रही प्राप्त झाला.